नवनवीन कीर्तन पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. अभंगाच्या तिसऱ्या चरणावर आलो. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज असं म्हणतात, नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुम्ही जशी पण भक्ती करता तसं तू ते जाणतो, त्यामुळे भक्ती करताना भक्तीच करा, दिखावा करू नका. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात काय, आणि का नव्हे माझे मना तो का पंडित शहाणा. असे दाखवणारे जे कितीही असले ना तरी माझं मन त्यांना पंडित म्हणायला परवानगी देत नाही, त्यांना संत म्हणाला, त्यांना सज्जन म्हणाला माझं मन असं परवानगी देत नाही. आणि अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात, आता महाराज मुद्द्यावर येऊन बोलतात काय, तुम्ही म्हणाल मगापासून काय बोलत होते. महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये नेमकं गुण सांगतायत ते काय, तर नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. दास या शब्दाकडे लक्ष द्या, खास शब्द जोर दिलाय. दास होणं म्हणजे काय, दास्यत्व घेणं म्हणजे नोकरदार, बरोबर. आपण त्याचा नोकर, आपण त्याच्या अधीन. मग असं दास्यत्व कोणी घेतलं, आपल्या दास भक्ती केली ती कोणी, हनुमंतरायांनी केली. कोणाला तरी कोणाचा दास व्हायला आवडतं का. हल्ली मुलांना आई वडिलांच्या अधिपत्यात राहायला आवडत नाही, आपल्याला दुसऱ्याचं राहायला आवडतं नाही. नोकरीच्या 8 तास आपण मजबुरी म्हणून जातो, कारण महिन्याच्या शेवटी अकाउंट बघायचं असतं, बरोबर की नाही. नोकरीमध्ये आपण साहेबाचे दास 8 तास जीवावर उदार होऊन राहतो, कारण महिन्याच्या अखेरीस आपल्याला अकाउंट चेक करायचं असतं म्हणून. नाहीतर आपण हसत मुखाने म्हणतो का, या साहेब या, तो शिव्या घालून गेला, नमस्कार साहेब, हा अजून झाला, असं म्हणतो का. कारण दास होणं आपल्या मनाला पटत नाही. दास होण्यासाठी आपल्यातला मीपणा आपल्याला नष्ट व्हावा लागतो. पण भगवंताच्या ठाई तुकाराम महाराज म्हणतात, जे जे त्याच्या समोर उभे राहतील आणि त्याच्यातले जे गुण आहेत ते स्वतःच्या अंगीकारतील, अशाचा मी दास होईल, मला दास व्हायला आवडेल. अशा याचाच अभार्थ तुकाराम महाराज दुसरे एक अभंगामध्ये म्हणतात, हेची व्हावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास. संतांनी काय मागितलं भगवंताकडे, तर तुझं दास्यत्व दे, तुझी सेवा करणारे जे असतील ना त्यांचा मला दास व्हायला, अंकित म्हणजे दास, त्यांचा मला अंकित व्हायला आवडेल. जे तुझी सेवा करतात त्यांचा आवडतात त्यांचा. मग भगवान तुकाराम महाराज म्हणतात की नामरूपी जडले, जे तुझ्या नामाचं जे रूप आहे, कारण आपलाच धर्म असं नाही बरं का, प्रत्येक धर्म हे स्वीकारतो की शब्द जे आहेत ते काय आहे, भगवंता बरोबर आहे. शब्द म्हणजेच भगवंत. काही जण शब्द पाळण्यासाठी आपल्या जीवाचा आटापिटा करतात, काय नाही मी शब्द दिला, आता माझा जीव गेला तरी व्यर्थ. जसं बाजीप्रभूंनी माझ्या शिवाजी राजांना शब्द दिला होता, राजा तुम्ही गडावर गेल्याशिवाय जीव सोडणार नाही. महाराज गडावर गेले, तोफ वाजली आणि इकडे माझ्या बाजीची प्राणज्योत मावळली. 500 गनिमा सोबत एकटा 2 हाताने लढला तो आपला, ते आपले बाजीप्रभू. शब्द द्रौपदीला भगवंताने शब्द दिला होता, काय, तुझं रक्षण करेन, तो हाक मार मला. धावत आला. त्याने प्रत्येक भक्ताला शब्द दिलाय, त्याने वचनबद्ध आहे तो आपल्यासाठी, काय, जो जो तुला शरण येईल, जो जो माझं वचन ऐकेल त्याला काय करेन मी, संहारेन, त्याचं मी रक्षण करेन, माझ्या आश्रयात घेईन. आणि तेवढं त्याने आपले शिक्षण पाळलं, कारण तो भगवंत आहे, आपण नाही. आपण सकाळी बोललो की संध्याकाळी हा आठवत नाही, विसरलो, कसं काय. कारण आपल्याकडे खूप चांगले असतात, ते काय हो आता डायबिटीस झाला ना, विसरली, लक्षातच राहत नाही. माझ्या सुनेनं 5 वर्षापूर्वी काय कारनामे केले असतील, तर तिच्या जावेने काय केले असतील, तिच्या सासूने काय केले असतील, ते बरोबर लक्षात असतं. त्याला डायबिटीस का, पण आपण प्रामाणिकपणे शब्द पाळायचं म्हटलं तर विसरतो आपण. भगवंत नाम म्हणजे काय, शब्द रूपात आहोत. नामाचं रूप आहे का, अक्षर आहेत, 2 अक्षरे, पक्षपायी उद्धर, 2च अक्षर आहेत. कोणती ती, राम, बरोबर. ज्या दगडावर लिहिलं, ज्या पाषाणावर लिहिलं, त्याला सुद्धा जगण्याची त्यांनी काय दिली, सकारात्मक दिली. ते सुद्धा पाण्यावरती तरले. जे भगवंताचं नाव घेतले ते तरले.
मग असं भगवंताचं नाव त्या नामाच्या रूपामध्ये भगवंत येऊन टाकलेला आहे. आणि मग म्हणतात की अशा तुझ्या नामारूपी तर ती माझं चित्त लागेल, जे चित्ताने प्रेम करते म्हणजे भगवंताचं नाव अखंड घेतील